Welcome all of you for the next lecture of income tax. In today's lecture, we will start our new chapter, that is deduction from gross total income. Okay. So what is gross total income? So firstly, we will understand the total income. The income earned by a person from various sources are called total income. बघा, एखादा व्यक्ती आहे, तो फक्त एका मार्गाने पैसा कमवू शकत नाही किंवा कमवत नाही. त्याचे पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. जसा एखादा व्यक्ती आहे, तो जॉब करतो, म्हणजे त्याला सॅलरी भेटणार आहे, त्याला सॅलरीमधून इन्कम आहे. त्याची एखादी शॉप असेल, त्याच्यामध्ये तो पार्टनर असेल आणि ती शॉप पार्टनर चालवतोय आणि त्याचा प्रॉफिटचा हिस्सा ह्याला येतोय, म्हणजे हा इन्कम फ्रॉम बिझनेस झाला. तोच व्यक्ती समजा त्याचा एखादा फ्लॅट आहे आणि तो फ्लॅट त्याने किरायानं दिला आहे आणि त्याचा किराया त्याला येतो, त्याचा रेंट त्याला येतोय, म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीसुद्धा झाला. एकच व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने त्याची जी जागा होती ती जागा विकली, त्याच्याकडे एक प्लॉट होता तो विकला, सोनं होतं ते विकलं, ॲसेट होते ते विकले आणि त्याच्यामधून त्याला फायदा झाला, म्हणजे कॅपिटल गेनसुद्धा आहे त्याच्याकडं. तोच व्यक्ती KBCमध्ये त्याचं सिलेक्शन झालं, कौन बनेगा करोडपतीमध्ये, तिथं जाऊन त्याने 1 करोडची प्राईज मनी जिंकली, म्हणजे त्याचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेससुद्धा आहे. म्हणजे एक व्यक्ती अनेक पद्धतीने बिझनेसमधून सुद्धा पैसा कमवू शकतो, हाऊस प्रॉपर्टीमधून सुद्धा कमवू शकतो, कॅपिटल गेनमधून सुद्धा कमवू शकतो, अदर सोर्सेसमध्ये सुद्धा कमवू शकतो, सॅलरीमध्ये सुद्धा कमवू शकतो. तर 5 हेड आहेत, 5 मार्ग आहेत पैसे कमवण्याचे. जर पहिल्या 4 मार्गामध्ये एखादा इन्कम कुठंच बसत नसेल तर तो 5व्या हेडमध्ये जातो, अदर सोर्सेस. जसं KBC, तो ना सॅलरीमधून भेटतो, ना बिझनेसमधून आहे, ना हाऊस प्रॉपर्टीचा पैसा आहे, ना कॅपिटल गेनचा आहे, म्हणून त्याला अदर सोर्सेसमध्ये टाकलं, इतर मार्गाने ज्याला म्हणतो. मग आपल्याला या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे की ग्रॉस टोटल इन्कम कसा कॅल्क्युलेट केला जातो. एखादा व्यक्ती जेव्हा वेगवेगळ्या मार्गाने इन्कम कमवतोय तर त्याचं सॅलरीचं कॅल्क्युलेशन, त्याचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस काय, त्याचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती आहे, त्याचं कॅपिटल गेनमधून इन्कम किती आहे, त्याचं बिझनेस आणि प्रोफेशनमधून इन्कम किती आहे, हे सगळ्यांचा टोटल करून त्याचा टोटल इन्कम, ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट केला जातो. मग गव्हर्नमेंटने किंवा टॅक्सेशन डिपार्टमेंटने तुम्हाला काही इन्कम टॅक्समधल्या डिडक्शन्सची माहिती दिलेली इथं. काही डिडक्शन्स अवेलेबल आहेत. एखादा व्यक्ती जर पैसा कमवत असेल आणि तो पैसा वेगवेगळ्या सोर्सेसनं आला असेल तर त्याला काही रक्कम ही सूट म्हणून किंवा डिडक्शन म्हणून वजा करून घेता येते. त्याच्या इन्कममधून काही रक्कम तो वजा करू शकतो आणि त्याला डिडक्शन्स म्हणतात. त्याचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला सेक्शन 80C to 80U ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. सेक्शन 80C to 80U हे सेक्शन्स आहेत चॅप्टर 6मध्ये. ठीक आहे. तर इन्कम टॅक्सचे जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये एक चॅप्टर 6 नावाचं एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टर 6मध्ये तुम्हाला सेक्शन 80C ते 80U पर्यंत कोणकोणत्या मुद्द्यावर किती रुपयाचं डिडक्शन्स आहे, म्हणजे तुमच्या इन्कममधून तुम्ही तेवढी रक्कम वजा करून राहिलेल्या रक्कमवर फक्त टॅक्स भरायचा आहे. तर असे कोणकोणते डिडक्शन्स अवेलेबल आहेत इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये, इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किंवा बिझनेस अँड प्रोफेशन, अशा 5 हेडमध्ये तुम्हाला डिडक्शन्स कशा प्रकारे भेटू शकतं याबद्दल आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तर आपण काय करूयात की पहिला मुद्दा बघूयात, सेक्शन 80C. ठीक आहे, काय म्हणते ते बघूयात आधी. सेक्शन 80C मध्ये बघा, इथं तुम्हाला 3 कॉलम दिलेले आहेत. पहिला आहे सेक्शनचा कॉलम, दुसरा आहे डिडक्शनचा आणि तिसरा आहे लिमिट किती आहे, मॅक्झिमम लिमिट किती आहे डिडक्शन्सची. ही दरवर्षी चेंज होत्या, सगळंच्या सगळं चेंज होत नाही पण काही मुद्दे तरी चेंज होतात. बजेट्समध्ये हे चेंजेस होत असतात. मग आपलं असेसमेंट इयर सध्या 2021 आहे, तर त्यासाठी डिडक्शन्स काय काय अवेलेबल आहेत त्याची लिस्ट थोडक्यामध्ये आपल्याकडे आहे. तर सेक्शन 80C मध्ये काय सांगितले बघा, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम फॉर अ पॉलिसी. जर एखादी पॉलिसी तुम्ही घेतली असेल लाईफ इन्शुरन्सची
आणि त्याचा प्रीमियम तुम्ही भरत असताल, तर ते प्रीमियमची जी अमाऊंट आहे ती तुम्ही डिडक्शन म्हणून घेऊ शकतात. सम पेड अंडर कॉन्ट्रॅक्ट फॉर डेफर्ड ॲन्युटी. डेफर्ड ॲन्युटीसाठी जर तुम्ही काही रक्कम भरत असताल, जेवढी काही रक्कम भरतायत ती रक्कम तुम्हाला डिडक्शन्स म्हणून वापरता येते. सम डिडक्टेड फ्रॉम सॅलरी पेएबल टू गव्हर्नमेंट सर्वंट फॉर सिक्युरिंग डेफर्ड ॲन्युटी ऑर मेकिंग प्रोव्हिजन फॉर वाईफ चिल्ड्रन. है ना, आता एखादा व्यक्ती आहे, त्याचे काही पैसे कट होतात, त्याच्या वाईफ किंवा त्याच्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी 20% सॅलरीच्या नियमाप्रमाणे, तर ती रक्कमसुद्धा तुम्हाला डिडक्शनमधून म्हणून वापरता येते. डिडक्शन म्हणून तुम्ही लिहू शकतात. कॉन्ट्रीब्युशन टू अन इंडिव्हिज्युअल मेड अंडर एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड स्कीम. जर तुम्ही EPF किंवा एम्प्लॉई प्रोव्हिडंट स्कीम नावाची एक स्कीम आहे, त्या स्कीममध्ये पैसा जर लावत असताल, तर तुमचा जो काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही आहे. कॉन्ट्रीब्युशन आहे एम्प्लॉईड टू रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंडमध्ये तुम्ही पैसा टाकला असेल किंवा सुपरॲन्युएशन फंडमध्ये टाकला असेल, अप्रूव्ड सुपरॲन्युएशन फंडमध्ये, किंवा तुम्ही डेपॉझिट केलं असेल सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा सुकन्या समृद्धी, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एखाद्या योजनेमध्ये, जसं की सुकन्या समृद्धी योजना आहे, त्याच्यामध्ये जे काही पैसा तुम्ही लावतायत, तुम्हाला इन्कम टॅक्समधून त्याच्यामधून डिडक्शन आहे. अमाऊंट कॅन बी डिपॉझिटेड बाय इंडिव्हिज्युअल ऑर ऑन द नेम ऑफ गर्ल चाइल्ड ऑर इंडिव्हिज्युअल ऑर इन द नेम ऑफ गर्ल चाइल्ड फॉर हुम सच इंडिव्हिज्युअल इज लीगल गार्डियन. एखादी घरामध्ये मुलगी आहे, लहान मुलगी आहे, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही काही पैसा बाजूला काढला असेल, तर तुम्ही जो काही पैसा बाजूला ठेवलेला आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही आहे, डिडक्शन्स भेटू शकतो तुम्हाला. नंतर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंटची एक रेकग्नाइज्ड काय म्हणतो आपण त्याला, एक प्लॅन आहे, इन्शुरन्स प्लॅन आहे युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचा. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पैसा गुंतवला असेल तर त्याच्यावर तुम्हाला सूट भेटते. म्युच्युअल फंड, LIC किंवा म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला डिडक्शन्स भेटू शकतं. पेन्शन फंड्समध्ये तुम्हाला डिडक्शन भेटतं. तुम्ही ट्युशनची फीस भरत असताल मुलांच्या, डोनेशन वगैरे नाही, पण ट्युशनची, प्युअर ट्युशनची जर फीस वगैरे काही असेल मुलाच्या एज्युकेशन वगैरेसाठी, 2 मुलांपर्यंत तुम्हाला त्याच्यामधून डिडक्शन भेटतं. रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी घेत असताल, तुम्ही राहण्यासाठी एखादं घर वगैरे घेत असताल, त्याचे काही जो काही खर्च आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सूट भेटतं. एखादा नोटिफाईड म्हणजे गव्हर्नमेंटने सजेस्ट केलेला एखादा LICचा प्लॅन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सूट भेटते. एखादा बॉन्ड वगैरे घेतला असेल तुम्ही नाबार्डचा, ठीक आहे, नाबार्ड ही एक बँक आहे गव्हर्नमेंटची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिडक्शन भेटतं. सिनियर सिटीजनची सेव्हिंग स्कीममध्ये जर 2004च्या सेव्हिंग स्कीमच्या रूलप्रमाणे जर पैसा लावला असेल तर त्याच्यामध्ये डिडक्शन भेटतं. 5 इयरचं टर्म डिपॉझिट असेल तर त्याच्यामध्ये डिडक्शन भेटतं. स्पेसिफाईड एखादं अकाउंटमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिडक्शन भेटतं. तरी तुम्ही एवढ्या सगळ्या कोणत्याही लिस्टमधल्या कोणत्याही आयटममध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला सूट भेटू शकते. पण तर मॅक्झिमम लिमिट किती आहे तर 1.5 लाख. तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये 1.5 लाखाच्या वर जर तुम्ही पैसा गुंतवला असेल तरी काही फायदा नाही. जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयाची सूट तुम्ही घेऊ शकतात सेक्शन 80C मध्ये. सेक्शन 80C मध्ये जेवढी काही लिस्ट दिली आहे त्या सगळ्या लिस्टची टोटल 1.5 लाखाच्या वर होत असेल तर राहिलेल्या रकमेवर तुम्हाला डिडक्शन भेटणार नाही. 1.5 लाखापर्यंतच मॅक्झिमम तुम्ही डिडक्शन घेऊ शकतात. हे आहे सेक्शन 80C. ठीक आहे, अजून भरपूर सेक्शन्स आहेत, त्या सेक्शन्सबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.